नमस्कार मंडळी, मी मायरा सुर्वे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आपण आता चाललो आहे जयगडला मासे आणायला। तिकडे जाऊन बघूया कोणते मासे मिळतात। तर ते मासे आणून मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे। चला तर मग जाऊया जयगडला। तर मंडळी, मी आता पोचली आहे जयगडला। सगळीकडे मला बांगडेच दिसत आहेत, दुसरी एवढी काही मच्छी आलेली नाही आहे। बांगडे आहेत, कोकेरी आहेत, मांदेली आहे, दांडोशी पण आहे। मी इथे बांगडे चेक करते, त्याची शेकरं लाल आहेत की नाही बघून घ्यायची। लाल असतील तर ते ताजे असतात। मी आजींकडे घेते बांगडे, 100ला 8 आहेत आणि थोडी मांदेली देखील घेणार आहे। हा एक वाटा। हे मासे साफ करूनच घेणार आहे, नाहीतर घरी जाऊन भरपूर उशीर होईल जेवण करायला। आजी साफ करून देत आहेत मासे मला आता। ऑलमोस्ट मासे साफ करून झाले आहेत। आता आजी देतील पिशवीतून, मग आपण घरी जायचं आहे। तर मंडळी, मी आता घरी आली आहे। पहिले मी मासे धुवून घेणार आहे। बांगडे आणि मांदेली घेतली आहे, ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे। आमची 2 माऊ आले आहेत मासे खायला, पण यावेळेस मासे मी त्या मासेवाल्यांकडूनच साफ करून घेतले, त्याच्यामुळे त्यांना एवढं काही खायला नाही मिळणार आहे। ही आमची म्हातारी आहे आणि दुसरी एक छोटी आहे, तिला आम्ही माऊस बोलतो। मासे आता धुवून झालेले आहेत। आता आपण रेसिपी बनवायला जाऊया। तर मंडळी, आज आपण पाहणार आहात चुलीवरचे बांगडे। प्रथम मीठ लावून घेऊया, त्यानंतर मी मसाला ॲड करणार आहे। त्यानंतर हळद, आलं लसूण पेस्ट आणि आगळ। हे चांगलं लावून झाल्यावर आपल्याला 10 ते 15 मिनिटांसाठी बांगडा बाजूला ठेवायचा आहे, ज्याने बांगड्याला चांगलं आलं लसूण पेस्ट, आगळ, मीठ, मसाला लागलं जाईल।
बांगड्याच्या कालवणासाठी मी बांगड्याची डोकी ठेवलेली आहेत. त्याला देखील मी हळद मीठ मसाला लावला आहे आणि त्यामध्ये कोकम ॲड करायचा आहे आणि ते देखील चांगलं आपल्याला कालवून घ्यायचं आहे. आता मी मांदेलीला मसाले लावून घेणार आहे. मसाले आपल्याला सेम यूज करायचे आहेत जे बांगड्याला यूज केले. मीठ मसाला हळद आलं लसूण पेस्ट आणि कोकम आगळ हे लावून आपल्याला मांदेली चांगली मिक्स करून ठेवायची आहे. मस्त कलर आला आहे आमच्या मसाल्याचा. प्रथम मी कालवण बनवणार आहे. कालवणासाठी 4-5 लसणीच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. आणि ते तेलामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत. त्यानंतर बांगड्याचे डोकी ते मिक्स करून झाल्यावर वाटण ओतायचं आहे. आपल्याला जेवढं कालवण पातळ पाहिजे तेवढं पाणी ओतायचं आहे आणि 7-8 मिनिटं कालवण शिजवून घ्यायचं आहे. आता मी बांगडे फ्राय करायला घेतलेत. बांगडा फ्राय करण्यासाठी मी रवा आणि तांदळाचं पीठ असं घेतलं आहे. त्याच्यामध्ये मीठ आणि मसाला घालून घेतला आहे. आता एक बांगडा तव्यावर सोडायचा आहे. तव्यावर बांगडा सोडतेवेळी आग कमीच ठेवायची आहे आणि त्यानंतर 4-5 मिनिटांनी बांगडा परतून घ्यायचा आहे. बांगडे आता कुरकुरीत फ्राय झालेले आहेत. तर मी आता एक बांगडा काढून घेणार आहे आणि त्यानंतर त्याच तव्यावर मांदेली फ्राय करायला टाकणार आहे. मस्त कुरकुरीत असे बांगडे झालेले आहेत. मांदेली देखील आपल्याला पिठामध्ये बुडवून एकच सोडायची आहे तेलात. मांदेली सगळी तव्यावर टाकून झाली की 2-3 मिनिटांनी एक करून अशी परतायची आहे आणि ती कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तव्यावर ठेवायची आहे. मांदेली कुरकुरीत फ्राय झाली तरच चांगली लागते. तर मंडळी, अशा प्रकारे बांगडा आणि मांदेली फ्रायची रेसिपी माझी पूर्ण झालेली आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा. थँक्यू.